आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. मी ठाणे महाराष्ट्र येथून सत्यजित अभयकुमार शाह. आत्ता जी काही ज्याला इंग्रजी जिओ पॉलिटिकल सगळी डेव्हलपमेंट चाललेली आहे, हे बघता मला अशी एक चांगली म्हणजे चांगलं घडणार असं जाणवायला लागलेलं आहे. ते म्हणजे जे अमेरिकेत जे टेरिफ वॉर जाणून बुजून सुरू केलेलं आहे, अतिशय वेगाने माघार घ्यावी लागणार आहे अमेरिकेला. आणि शेअर मार्केट असं काही वर जाईल, भले काही वेळासाठी जाईल, कधी जाईल माहीत नाही, पण असं काही वर जाईल आणि अनेक समभाग गुंतवणूकदार त्यांना 10-12 टॉवेल लागतील, एवढे रडतील की एवढा अश्रू ढाळतील की तेवढे टॉवेलसुद्धा त्यांना पुरणार नाही आहेत. त्याच्यामुळे मी तर देवाला म्हणते, मला पटकन कुठून तरी पैसा दे गुंतवणुकीसाठी. कारण आत्ता सुदैवाने मार्केट नरम आहे. जसं आपण म्हणतो की लोखंड गरम असेल तेव्हाच मारलं तर त्याला हवा तसा आकार देऊ शकतो, तसंच आता मार्केट जेव्हा गरम असतं ना, तेव्हा एखादा हुशार समभाग गुंतवणूकदार योग्य समभागात पैसा घालतो, योग्य प्रकारे घालतो आणि त्याचं अक्षरशः सोनं होतं. याच्या म्हणजे मी काय सोन्यात गुंतवणूक करा वगैरे असं काही म्हणत नाही, करू नका हेही म्हणत नाही. मी माझे विचार मांडतोय. त्याच्यामुळे गुंतवणूकदारांनो, तुमच्यात जर मी जे नेहमी इंग्रजीत लिहितो, हॅव पेशन्स, हॅव फेथ, हॅव कन्व्हिक्शन असेल तर कृपया पैसा योग्य समभागात गुंतवा. कारण मला वाटायला लागलं ही योग्य वेळ आहे. चांगले समभाग घ्यायचे, नाहीतर ते तुम्ही वोडाफोन आणि ते कुठला येस बँक म्हणजे असले काही समभाग घ्यायच्या नादाला लागू नका. हे मला वाटतंय. चूकसुद्धा ठरू शकतो. आणि दुसरी गोष्ट, उद्या ताबडतोब 9:30ला मला संपर्क साधू नका, अरे नाही गेलं मार्केटवर, उद्या म्हणजे सोमवारी. थांबा, थोडा वेळ थांबा. नमस्कार.